नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज फिश फ्राय बनवणार आहे। तर हा जो मासा आहे तो सुरमई घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता चवीनुसार मीठ याला लावून घ्यायचं आहे। दोन्हीही बाजूनी लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे माशांचे पीस आहे ते आळणी लागत नाही। आणि असं मीठ लावून सर्व मासे ठेवून द्यायचे आहेत 10 ते 15 मिनिट। इथे आता सर्व माशांना मीठ लावून झालेलं आहे। आता हे 10 ते 15 मिनिट मी असंच ठेवणार आहे, म्हणजे माशाच्या आतपर्यंत मिठाची चव जाते आणि मासे आळणी लागत नाही। आता त्यासाठी 1 किंवा पाऊण वाटी हा बारीक रवा मी घेतलेला आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे डाळीचं पीठ पण वापरू शकता, बेसन पीठ 1 चमचा। यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ नाही टाकलं, नुसतं रव्यामध्ये जरी केलं तरी खूप छान असे हे फिश फ्राय होतात। आता हे मिक्स करून झालेलं आहे, हे बाजूला ठेवून द्यायचे। त्यासाठी इथे 2 चमचे फिश फ्राय मसाला हा रेडीमेडच मी आणलेला आहे, तर तो घेतलेला आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे। आता इथे तुम्ही चवीनुसार लाल तिखट कमी जास्त प्रमाणात घालू शकता। मीठ घालायचे अर्धा चमचा। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे जर फिश मसाला किंवा फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही इथे वापरू शकता, पण थोड्या प्रमाणात। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि 1 लिंबू मी पिळून घेतलेलं होतं, तर त्याचं अर्धा रस हा त्याचा इथे वापरलेला आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे। हे खूप घट्ट झालं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी यामध्ये पाणी घालणार आहे, कारण हा जो मसाला आहे तो माशांना लावून घ्यायचा आहे। सुरुवातीला माशांना लावता येईल एवढं घट्ट असं बनवायचं आहे, जास्त पातळ नाही बनवायचं। हे पहा, इथे याप्रमाणे आता हे बनवून झालेलं आहे। आता इथे 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि छान असे हे मासे मुरले गेलेले आहेत। आता याला सर्व याचं कोटिंग करून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूने हा मसाला लावून घ्यायचा आहे। हे पहा, याप्रमाणे सगळ्या बाजूने लावायचं आहे, म्हणजे सगळीकडे चव अशी एकसारखी लागली पाहिजे। याप्रमाणे सर्व माशांना हे लावून घ्यायचं आहे मसाला सुरुवातीला। इथे सर्व माशांना मसाला लावून झालेला आहे। किती छान रंग दिसतोय हे पाहू शकता तुम्ही। इथे कुठल्याही प्रकारचे मासे वापरू शकता। आणि आता हा जो रवा आहे या रव्यामध्ये एक पीस व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूनी हा रवा लागला पाहिजे व्यवस्थित असा। रव्यामध्ये जास्त मीठ टाकायचं नाही, कारण मग आपण माशांना पण मीठ लावलेलं असतं आणि रव्याला जर जास्त पडलं तर खूप खारट होऊ शकतात। रवा लावून झाला की हा थोडासा झटकून घ्यायचा आहे, म्हणजे वरचा जो रवा लागलेला आहे तो खाली पडतो। इथे सर्व माशांना
हा रवा लावून झालेला आहे व्यवस्थित असा। आता सुरुवातीला काय करायचं आहे, सगळ्या बाजूने हे तेल घालायचं आहे। मी इथे लोखंडी तवा वापरलेला आहे। आता इथे तेल छान तापलेलं आहे। हे परत एकदा सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचं आहे आणि त्यावर आता हे फिश घालून व्यवस्थित असे बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही लोखंडी कढईत तळून घेतले तरी पण चालू शकतं। पण साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे। हे बारीक गॅसवरच परतून घ्यायचं आहे, कारण आतपर्यंत असे व्यवस्थित परतले गेले पाहिजेत। साधारणतः 2 ते 3 मिनिट लागतात। खालची बाजू एकदम व्यवस्थित परतून झाली की उलटून घ्यायचे आहेत। हे पहा, यामध्ये जे तेल सोडलेलं होतं ते सर्व आता यामध्ये जिरलं गेलेलं आहे। आता हे उलटून घ्यायचं आहे व्यवस्थित। अजिबात तव्याला चिकटलं नाही आहे, व्यवस्थित असे हे फ्राय झालेत। आता थोडंसं तेल परत यावरून सोडायचं आहे साईडनी। झाकण न ठेवताच हे असे उघडेच परतून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असे पीस कडक होतात आणि कुरकुरीत होतात। झाकण जर ठेवलं तर एकदम सॉफ्ट होतील। छान असा चुरचुर आवाज यायला लागलेला आहे। परत एकदा पलटून घ्यायचे। इथे आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि पीसही व्यवस्थित असे हे फ्राय झालेले आहेत। ते काढून घ्यायचे आता। हे पहा, याप्रमाणे सर्व फिश हे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे जे फिश फ्राय आहे ते तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खूप छान असे लागतात, किंवा तसेही तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी असे लागतात। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।